आता एक तर तुम्ही असं तर देऊच नका हाताने एक देऊन हो मग ती डेट का तशी टाकली तिथल्या कागदावरती डेट आहे का तुमच्या डेट आहे का आणि मग इकडून कुठं आणलं तुम्ही ऑनलाईन कसं करायला लागतं कम्प्युटरवर करायला लागतं मॅडम आणि मग इथं अध्यक्ष म्हणून कसं लिहून आणलं तुम्ही बरं असू द्या सर काय का हे मान्य आहे असू द्या सर आहे का तुम्ही सक्षम घेऊन इथं द्या आम्हाला तुमचा व्हिडिओ बनवून जर काय ह्या अडथळा आलाच तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार तुम्ही राहा हा बरोबर आहे सर ऐका बरोबर जे म्हणलं करण्याची पाहिजे होतं मग सर कट करत असताना डेट तुम्हाला चेंज करायला काय अर्थ होता त्यावेळेस त्याला म्हणलं राहू दे आपण साहेब कुठल्या ह्याच्यावरती तुम्हाला बदली कुठल्या ह्याच्यावर बदली कुठल्या तुम्ही संस्थेकडनं काही दिलं त्यावेळेस तू तुमची का तुम्हीच म्हणलं सचिव मध्ये अध्यक्ष करणार पण कुठल्या बेसवर करणार तुम्ही डीएड वरच माझी बदली करणार काही एम ए बीएड वर पुष्टी मागणी एम ए बीएड पुष्टी मागितली मॅडम जसं प्रस्तावित सादर अहो तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे किती मॅडम तुम्हाला द्यायचं आम्ही कसं ते देणार नियुक्ती कोणी केली साहेबांनी केली का मग चुकीचं कागद मी का स्वीकारू काय म्हणतो माझं काही नाही अडचण मी प्रयत्न करला तुम्हाला देण्याचा मी परत तेच म्हणतो वास्तविक त्यांना सगळं माहिती आता हे बी मान्य नाही का आहे हो सर सर्व गोष्टी मान्य होतात होत नाही असं नाही पण ह्यांनी कोणत्या गोष्टीमध्ये कसे कसे बदल करतात काय काय करावं लागलात एक महत्वाचं तर हे ओरिजिनल साईजचं नाही हे काय तुमच्या मला ओरिजिनल द्या पाहिजे ना हे माझं आहे ना ओरिजिनल कुणाकडे ठेवायला लागले ते ओरिजिनल कुणाकडे ठेवायला लागले ते त्याच्यावर शिक्का पण नाहीये ही झेरॉक्स मला काढून त्यांना मागायला बोललो ओरिजिनल कुठं ठेवलं तुम्ही ओरिजिनल कुठे बघा ओरिजिनल कुठे तुम्ही असू द्या इकडे आहे आता हिने जे मी बीएड वर मला घेतलेलं आहे ना नाही येडवरती बीएड वरती या मग असू दे ना मग तुम्ही दुसरीकडे बदली केल्यानंतर तुझी पोस्ट पोस्ट, हा. त्याच्यावरती ऍड करून घेतलं ना हा, मग तेच मी म्हणते पण मला इथे यांनी शिफारस करण्याची लिहून देऊ द्या ना आम्ही शिफारस करतो तुला बदलीसाठी शेवटचं बघा म्हणा त्यांचं शिफारस पत्र मध्ये त्यांनी देणार ना लिहून अन्न शाळेत प्रस्ताव झाल्यावर हा प्रस्तावित मान्य सरकारी साधकांनी दिली बरोबर अहो मी इतर शेतामध्ये भेटते त्यामध्ये कुठल्या ह्याच्यावर करणार आहे मला पूर्ण लिहून तुम्हाला BEd पटलं वरती झाल्यानंतर काय घेतलंय काम करता मग त्यात काम करत असताना तुम्हाला डेट टाकायची जर माहिती नसेल मग हातानंच बनवलं असतं बरं झालं असतं मग हे कशाला PDF कॉम्प्युटर ऑनलाईन सिस्टम कशा सिस्टम अहो मला मान्य आहे जर एखादा शिक्षक जर एखादा बिघडला असेल एक मिनिट आहे का मला सांग शिक्षक जर एखाद्या त्याची पायरी बिघडली तर मग तुम्ही शिक्षण अधिकारी काय तिथल्या ऑफिसमध्ये काय कामं करणार हे काय करा तुम्ही हे जाऊन पहिलं टायपिंगच करून PDF बनवणार महत्वाचं म्हणजे हे माघारी घेतंय हे कोण घेतंय अन्य शिक्षणाधिकारी घेतोय बरोबर ना आहे की. इथं त्याचीच सही पाहिजे उपशिक्षणाधिकारी माघारी घेतोय का ते अधिकारी आहेत की नाही असू द्या ते पण अधिकारीच आहेत माझा गुन्हा त्यांनी दाखलच करून घेतला नाहीये माझा गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणून मी औषध पण पेलेले 11 तारखेला तरी मला 10-15 वेळेस झाले माझं सदर बाजार पोलीस स्टेशन एका सिटी ऑफिसला जायचं तिथं सुद्धा गेलेली मी औषध पेल्यानंतरही माझा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही दुसऱ्या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्याला अहो तिथं पाठीमागच्या रूम मध्ये घेतले महिलाची रूम असते दुसऱ्या दिवशी तिथे घेतले अहो बोलले मी सगळ्यांना बोलले भेटले सगळ्यांना त्यांनी माझा गुन्हा दाखल करून घेत नाही त्यांचाच गुन्हा त्यांनी 8 वाजता दाखल करून घेतला आम्ही गुन्हा रद्द करतो आणि ते म्हणतात सर्वांच्या मधून मी गुन्हा माघारी घेतो पण हे तुम्ही सांगतो या तुमची काहीच देत नाही पोलीस स्टेशनला पण जात नाही ना पोलीस ना गुन्हा रद्द करत नाही तुमची काय मागणी होती माझ्या मागण्या माझा आधी
तो सप्टेंबर महिन्यात पुरुष आदिवासी मागितलं तो हे एकदाचं नाही तीनदाचं आहे. माझ्या आईसमोर असताना माझा मुलगा असताना माझ्या अंगावरती कागदपत्र फिरकून घेतलं. मीच तुझाच केलं हे मीच तुझं थांबवलेलं आहे. तुझं इथं थांबू नको असली मला वाटतं. माझी शारीरिक छळवणूक केली जाते आहे, पिळवणूक केली जाते आहे. माझी आई असताना सुद्धा मला तो बोलवतो माझं काम नसताना सुद्धा. मी नाही आली की तुम्हाला माझी कामं थांबवतो. माझं थकीत बिल थांबवलेलं आहे पूर्णपणे. तुम्हाला फोनवर बोललेला आहे का हा समोरासमोर बोलतो मला. तुमच्यावर काय त्याचा रेकॉर्डिंग वगैरे आहे का? मला तो समोरासमोरच बोलतो सगळं. मॅडम जे काय काल आहे ते शिवांशी तीनदा. भेट घेतलं, पोलीस स्टेशनला बोलून घेतले होते. काय म्हटले तिथं तुम्हाला, काय आश्वासन दिले? आम्ही करतोच म्हणतात. मला लेखी काहीच नाही मला करतो म्हणतात पण लेखी मला पाहिजे. तोंडाने बोलून मी परत पाठीमागं मी हे उपोषण मागं घेऊन मी परत नंतर बोलणार कुणाला, विचारणार कुणाला उद्याच्याला. काय लेखी हवाय मॅडम, तुम्हाला काय लेखी हवाय? माझ्यावरचा गुन्हा रद्द करण्यात आला ते पाहिजे मला. माझं थकीत बिल किती दिवसात मिळणार आहे ते मला तारखे टाकून पाहिजे. 4 दिवसात 8 दिवसाची मला काय तारीख आहे ती पाहिजे. आणि मला जे MA-BEdची आहे माझी स्किल आहे त्याची मी शैक्षणिक अर्थ आहे ती मी मांडते. मी माझी पोस्टिंग करा ती पण पोस्टिंग नाही आहे करत. ती मी माझ्या मागण्यामध्येच आहे. तसंच मी माझी पोस्टिंग करत नाही तर मला पाहिजे त्या ते ठिकाणी तरी मला शिफारस करा ना. बदलीला मी शाळा आणते एखादी आश्रमशाळा असू द्या, आदिवासीची कुठली पण असू द्या. मी जे दाखवून त्या ठिकाणी आम्ही शिफारस करून मला तिकडं पाठवण्यात यावं ना. ते पण मला लिहू बदलीला मला ते पण करत नाही. मग आता काय भूमिका आहे मॅडम आता यापुढं? मी उपोषण चालू ठेवणार आहे जोपर्यंत मला लिखी येत नाही माझ्या हातात तोपर्यंत. मी नाही ना अन्न गेलं ना पाणी घेईन. मी इथंच मारणार. तर आता पोलीस अधिकारी आले होते या ठिकाणी, बनगर साहेब आले होते, काय लिखी? ती त्यांचीच बाजू घेत होते. शिक्षण अधिकाऱ्याचीच बाजू घेऊन त्यांनी आज माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून ठेवलेला आहे. मी एक शिक्षिका आहे. मी काय बाहेरच्या लोकांची कामं घेऊन गेलेली नव्हती, दुसऱ्या लोकांची कामं घेऊन गेले नव्हती. मी माझंच काम घेऊन गेलेले होते. माझं काम अडवलं हे तुम्ही चुकीचं का लिहिलं. त्यांच्याकडे मी कागदपत्र मीच गेलेले होते. त्यांना म्हणलं हे कोणी लिहिलेले? ते म्हणजे हा मीच लिहिलेलं आहे, माझंच हस्ताक्षर आहे, माझीच सही आहे. तुला काय करायचं ती खोटा गुन्हा दाखल काय म्हणून केलं? तुम्ही काय बोललो? शासकीय कामात अडथळा आणते. काय म्हणून बोललो? शिक्षणाधिकारी तुम्ही काय बोललो होते? मी शिक्षणाधिकाऱ्याला काहीच बोललेलं नाही. फक्त मी त्यांना माहिती जे केलेलं आहे माझं सप्टेंबर मार्चमध्ये जे काम होणार होतं मार्च एंडिंगला ते काम झालं नाही. हे मी मॅडम चालतंय, त्रास व्हायला त्यांना बोलायचं. FIR आहे ना बाबत सर्वांमध्ये निर्णय घेतला. काय निर्णय घेतला?